कसं करावा? यांना विचारतो ना. तर माग कोण कोण राहते, कसं राहते. पाहुणे या ना. तुम्ही इथलेच का? हा हा भाई. हे माग बंगला तिथं कोण कोण राहतं? मायलेक राहते. हा भाई. हा पोरगी आहे त्यांना एक. पोरगी आहे? हा काय नाव आहे? तिच्या बापाचं नाव आहे राजू. हा आईचं नाव आहे वैशाली. हा आणि त्या मुलीचं नाव आहे संगीता. हा भाई. हा आणि काय काम धंदे त्यांचे? ते आई बाप शेतीतच कामं करतात. हा हा पोरगी कॉलेजला आहे. हा भाई. हा म्हणजे शिक्षण म्हणजे आता किती काय? ग्रॅज्युएशन चालू आहे तिचं. शेवटच्या वर्षाला असं. हा हा हा. असं आहे भाई. हा पोरगी चांगली आहे दिसायला, सुंदर आहे, हा. हुशार बी आहे. हम्म. पहिला दुसरा नंबर कंटिन्यू येतो तिचा. हा का? हा मग चांगलं आहे मग त्यांचं आहे ना. तुम्ही काय पाहुणे बिहुणे काय त्यांचे? हा पाहुण्याचे मी वरच्या वाडीला राहतो. नाही चौकशी करता बारीक. नाही ते कसं मी विसरून जातो ना. हा हा माझ्या लक्षात राहत नाही म्हणून मी असं विचारपूस करीत राहतो. बाकी काही नाही आपलं. पण पाहुणे म्हणल्यावर मग विचारपूस तुम्हाला तर माहिती पाहिजे. तेच म्हणलं विसरून जातो ना मी. हा मला ती विसरायची सवय. विसरा. ते मला कोणी आता तुम्ही थोडं आता सांगितलं थोड्या वेळाने लक्षात राहतं की नाही काय मी. काय काम काढलं पाहुण्याकडं? नाही आलं तर असंच थोडंसं काम होतं. हा बरं येऊ का? या मग बसलोय मी आपलं ते एसटीची वाट बघत झाडाखाली सावलीला. हा हा बसा बसा आहे. हम्म. येतो मी. हा या मग. हा पाहुणे येत काय पाहुणे म्हणतोय, विसरून जातो म्हणतोय, नाव विचारितोय. काय काय करायचं आपल्याला? विचारलंय सांगितलंय. आईची आजारी कोणी असू जाऊन द्या मरू द्या. आता कशी सगळी माहिती मिळाली. आता बरोबर करतो मी. आता आपल्याला काय माहिती लागत होती बरोबर पाठीत तिला मी आता. चला भविष्य सांगणार. संगे कोरफड काला आणली ग तो? कशाला म्हणजे तुला माहित नाही का केसाला आणि तोंडाला लावायला? नर्सरीतून आणली मी. अगं लोक फुलाची झाडं लावित्यात आणि तू कोरफडीची झाडं लाविती काय? गप्पे असं काही नसतं, काट्याचं झाड नसतं लावायचं. मम्मी तू आहे ना काही बोलत राहते. कोरफड आहे ना ही केसांसाठी आणि ना स्किनसाठी खूप चांगली असते, माहिती का तुला? मग आता मला बी लावावं लागन काय? तुला काय करायचंय लावून? तुला कुठं तरुण दिसायचंय यावेळेस? काय अगो बाई, अगं लोकाच्या पोरी आयांना नटी त्या ही म्हणजे तरुण दिसायचंय. आता समजा मला जर मुलगा बघायला आला उद्या आणि त्याला जर वाटलं तूच नवरी, मग काय करायचं? मग नको जाऊ दे, हा, कॅन्सल. मग म्हणून म्हणते जरा मलाच लावू दे. तू प्लीज लाव. अजून 2-4 आणून लाव इकडं बाजूला. ना? आजच नर्सरीत जाते आणि घेऊन येते. ए बाई गप. बरं मग काय फुलाची झाडं आणू का? संगे हा गेट लावलं होतं का? गेट? हा हा अगं मग ह्यो बाबा कोण आलाय? काय माहिती. अगो भया, भविष्य सांगणार, खरं खरं सांगणार. भविष्य सांगणार बाई, मी भविष्य सांगणार. ते बी खरं खरंच सांगणार. खरंच सांगणार? हा खरं खरंच सांगणार. भविष्य सांगणार. हात बघून सांगणार, तोंड बघून सांगणार, पाय बघून बी सांगणार. भविष्य सांगणार. खालून पाय बघता काय तुम्ही? ती तुम्ही कळतं मला सगळे कोण कळतं सगळे कोण कळतं काय? बाई. हा मी तुझ्या सगळीकडं? चेहऱ्यावरून बी सांगतो. काय? तुझं लग्न झालेलं आहे. हा नाही, हा झालेलं आहे. हा मग भविष्य सांगणार. झालेलं आहे ना. बरोबर आहे बाबा, बरोबर आहे. खरंय 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 ना? खरंय खरंय. हा खरंय. ही तुझी मुलगी, हा ही माझी मुलगी आहे. खरंय 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 ही तुझी आई. खरंय खरंय खरंय. भविष्य सांगणार, खरं खरं सांगणार. हा, बघू हात. बाई हा. तुझं नाव वैशाली आहे का नाही? हा खरंय खरंय. हा हा आणि तुझ्या नवऱ्याचं नाव राजू आहे का नाही? हा एकदम खरंय, एकदम खरंय. बाई मी खरंच सांगतो, खोटं कधीच सांगणार नाही. बाई लय कष्ट करते, हा ना, लय कष्ट करते. काय पण तू कष्ट करते. हा. यांना कोणाला बाई कदरच नाही.
भरपूर कष्ट करते पण तुझ्या कष्टाची कदर नाही यांना. कदरच नाही, हे करत नाही कदर यांना. खरंय बाबा, खरंय का नाही? खरंय का नाही? खरंय. तू कधी कष्ट करते? नवरा तुला आधी लय जीव लावायचा, आता लावित नाही. खरंय बाबा, सगळं खरंय. रडू नको बाई, मी सगळं सांगतो तुला काय उपाय करायचा काय नाही ते सगळं. हे दिसलं कस का नाही मला? काय अर्र, काय खरं नाही काही संकट आहे का माझ्यावर? बाई, तुला सवत येणार आहे. हा, तुला सवत येणार आहे. बघू दे बघू दे बघू दे बघू दे. मला दुसरी बाई 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 दिसेना काही. बाई 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 फार वाईट झालं. गावातल्या ठकी बरोबर तुझ्या नवऱ्याचं लफड आहे. चालायचा काही खरं नाही. ठकी त्या माझी संसाराचं वाटोळं झालं पार आता. ठकी ठकी माझी आई. नाही हौस लागली. बाई हौस लागली का तुला? अरे मी कोण इथं नंतर भांडा. बाबा बस अजून बाई. काही? अजून काही नाही बाई. लग्नाच्या आधी किती लुकडी होती तू. चवळीची शेंग. आता पर भोपळा झालाय. म्हणजे आता झालाय. हा ना. नवरा तुला जीव लावित नाही. नाही ना बाबा. मटण खाऊ खाऊ वाढलंय. काय? ठकी तुझी सवत. हातात बघायचं नाही. माझ्याच नाही हातात. नाही सगळे दुःखच दुःख आहे हातात. बाबा काय सांगू, तुम्ही कोणी बाई? माझ्याकडे झाले. खरं खरं सांगणार, खोटं सांगणार नाही. हा हा, बघून घे तू, बघून घे बघून घे. खरं सांगतोय बाबा. बघू हात. हा मग कोणता? ठेव दे. हा. वाह, मग हात. मग ते, मऊ आहे. म्हणजे मला ते धूळ पुसावं लागते ना. काय असेल ते दिसत नाही ना. हा. खरंय. वा 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 वा. पुरी तुझं नाव संगीत आहे. हा खरंय कॉलेजमध्ये तू शेवटच्या वर्षाला. खरंय खरंय बाबा, खरंय. खरंय. अजून अजून हाय तुझं का भविष्य चांगलं लय बाई? उज्ज्वल दिसतंय बाई. उज्ज्वल. तू चांगली शिकून मोठ्या नोकरीला लागणार आहेस. बाई वा, बघा, वा, वा, आमची वा. पोरगी गाडीत फिरणार. पण एक अडचण आहे. काय काय एक अडचण आहे. काय अडचण आहे काय? आता? लग्नाची मोठी अडचण दिसते. अयो बाबा काय झाले सांगा ना. काय काय प्रॉब्लेम आहे का? आता अडचण तशी एवढी मोठी नाहीये. नाहीये ना. हा, किरकोळ आहे. हा मग काय? त्यो कॉलेजमध्ये तुझ्या मागे एक पोरग लागले. त्याचं नाव अक्षय आहे का नाही? काय? खरंय खरंय का? खरंय का? लवकर सांग. खरंय. मी काय खोटं बोलणार आहे का? याचा झाला याचा मुर्दा बसवला मी आता एकदाचा. कशाला? नाही, मला नाही माहिती कोण माझ्या माग आहे. अगं मम्मी कसं असतं कॉलेजमध्ये असे पोरं माग लागतात मग काही लगेच मला माहिती का? मला थांब मी माहिती का? त्याच्याकडे बघत बाबा कशाला अगं, त्यो पण मला उचलूनच आपटी दे मी आता. अगं, पण तो मला नाही माहिती. तुला कसा काही माहित असं हा. नको ना. नाही मी विचारते ना अरे कॉलेजात. नको. कशाला नको, त्याला? नको ना. ते ऐकायला नसताना शिव्या देणं बरोबर नसतं. असं आहे का? मग एखाद्याला कसं वाटत? वाईट वाटतं ना. चुकला बाबा माझं म्हणजे- चुकलंच. आहे का ते ऐकायला? नाही असं बोलायचं नसतं. चुकलं. दे बाई पुरी हात दे त्याचा. अरे बापरे, हे काय दिसतंय मला? काय दिसलंय? तुम्हाला नाही दिसणार. हा. का 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 ग का. ग ग ग ग ग ग ग तो ग तुला ग. पैसे पाणी पण देतो. हा. हा? अहो, तुम्ही जरा चांगलं चांगलं सांगा. जे दिसतंय ते सांगणार पोरी, खोटं नाही सांगणार. नाही हा जे आहे ते खरं खरं सांगणार. सांगणार. भविष्य सांगणार. तोंड बघून सांगणार, पाय बघून सांगणार, हात बघून सांगणार, भविष्य सांगणार. कुठून हा बाबा? अरे बाप, काय 4 दिवस गोवा काढलेला दिसतोय. हा? म्हणजे गोव्याला फिरायला गेलते. शिव हा. ही तो- अच्छा. मी नाही अच्छा. गेले. त्यांचा लग्नाचा प्लॅनिंग. तुझं लग्न काय त्याच्या संग लग्न होऊन देते काय? तू बघ आता फक्त बाबा जाऊ दे मग तुला सांग. काय पळून जायचं दिसतंय याच्यात कुठेतरी. अहो, बाबा तुम्ही काही पण नका ना सांगू. पळून जाणार आहे. तुम्ही जर लग्न लावून नाही दिलं, ही पोरगी तुमची नाक कापीन असं दिसतंय. त्या संग पळून जाईल. हिला बांधून ठेवीन ना मी आधी घरी. अगं, नाही, तू चल, मी तुला बांधून ठेवते. तू चल. अरे बांधून नाही अगं, ठेवायचं. असं काय नाही करणार मी. बरं, असं जर होत असन, हा. मला जर असं हे माझ्या डोळ्यासमोर वाईट दिसत असन, हा. तर मी एक निर्णय घेतो. काय घेता? काय? बघा तुम्हाला पटतंय का नाही. हा. मला मी लग्न करतोय तिच्या आ? संग. ओ बाबा ए बाबा चालेल का? झालं का तुमच्या? असं काही पण नाही होऊ शकत. तुम्हाला एकच सांगते, अक्षय माझा आहे फक्त आणि मी त्याची. कळलं का? कळलं? बाकी ना नाचगिरी? मारायचं नाही. बरं बाबा. मारायचं नाही. 1 मिनिट थांबा का? आमच्या दिराचं लग्न नाही होते त्यांचं सांगा का तेवढं? हा, दिराचं का? हा, लगेच आणते 1 मिनिटात. माझं नका 10 मिनिटात जाते आणि 1 मिनिटात आणते बर बर. लगेच. हा. इथंच थांबा.
हो बाबा, थांब. तुम्ही माझं कशाला सांगायचं? आता ती मरणाची मारील माझी आई मला. मी तुम्हाला तुझं काही भविष्य सांगतो, थांब. काय सांगता भविष्य? इथं माझी संध्याकाळ धोक्यात दिसती मला आता. ती मला आता मरणाची मारील. घाबरू नको. काय घाबरू ओळखलं नको नाही? म्हणजे तुम्ही माझं मला ओळखलं नाही? नाही नाही ओळखलं? नाही. नाही ओळखलं खरंच? अहो नाही ना बाबा, कुठले तुम्ही? काय आहे? गाव नाव सगळं सांगा. छान संगी हा? अक्षय मी. काय? मग अरे हा काय अवतार केला अरे तू? पुसू नको. मग तुझी मम्मी चटणी करीन मग. हा, हे आपलं हा, आपलं म्हणजे तू लग्न भेटायला आलता काय मला? भेटायला आणि ते मग? लग्नाचं आपलं हं. बरं मी काय म्हणतो, हा. ते यायच्यात एक मिठी दे की. गप्प बस. तू नाही ना अरे ती नीती ते ऐक बघित. ना. आली आली आली. काय चाललं होतं बाबा? भविष्य आमच्या एवढ्या दिराचं भविष्य सांगा. आमच्या दिराचे सगळे केस गेलेत, पण भविष्यच कोणी सांगा ना. आज मी याचं टकलं बघून भविष्य सांगणार. अरा भविष्य पार विरळ झाले. हा? काही खरं नाही. खरंच? अगा का ऐक याच्या गावात 3 ठिकाणी लपडे आहेत. अगं बाया, आहे ना खरं. आहे का नाही? खरं आहे का नाही? खरंय. मग कसं लग्न जमणार? नाही ना हा? भाऊजी, जात मी इज्जत घालून ठेवली आमची सारी गावात, निघा. ते हा? बघा कोणाचं? मी पुरीचं सगळं भविष्य बघितले. मग आता तुम्हाला 10-5 देऊ का? 10-5साठी मी पैसे घेत नाही बाई. मग भविष्य सांगायचे मी कधी पैसे घेत नाही. खरंच बाबा? खरंच मी कधी खोटं बोलत नाही. खरंच सांगतो, भविष्य सांगायचे कधी पैसे घेतले नाही. आजपर्यंत कोणाकडून पैसे घेतले नाही. नाही. बघू भाई, मला हिचं अजून भविष्य बघायचंय. हा? हा? हे तर दिसलंच नाही मला. काय होतं? काय खरं नाही राहिलं का? हिचं. हा? त्या अक्षय बरोबर जर लग्न नाही झालं ना हा? बाई, तू 2च दिवसात मरशील. हा? काय? लगेच वर जाशील तू. मला नाही तोंड मारायचं. वर करून मरशील. काय? मला असं याच दिसलंय, अन्न पाण्याचं मरशील. तुला पाणी सगळं भेटणार नाही. आ? लय हाल हाल होऊन मरशील. ए बाबा, मरशील. खरं सांगता का मी खोटं? खरं सांगतोय. मला तर आता जाते घ्यायला. माझं लग्न लावून जा त्याच्या बरोबर. आलो. आता नको जाऊ. त्याच्याबरोबर- लगेच नको जाऊ. माझं लग्न लागलं का अक्षता पडल्या का जीव दिला तरी चालेल. नाही. म्हणजे सोडला जीव तरी चालेल. आता अगं नाही म्हणजे, होणार. आता नाही होणार. नाही होणार. असं नाही होणार. नाही होणार ना. लग्न त्याच्या बरोबर लावलं तू 100 वर्ष जगशील. खरंच? नाही तर काय 2च दिवसात मरशील. नको ना, मला नाही काय मारायचं. यार काय चाललंय हा? भविष्य सांग ना. बाबा आलेत, लय मोठे बाबा आहेत आणि सगळं खरं खरं सांगा त्यात. सगळं खरं खरं. हा खरंच. सारखं भविष्य सांगितलंय. सगळं भविष्य सांगितलंय. माझं नाव गाव मी कशी होते, काय होते, कसं होतं. ठकी हा, तुमचा जाळ झाला तुमचा एकदाचा. म्हणजे कुठं आहे ती ठकी? कोणाची ठकी? सांगा लवकर. अरे ठकी कोणाची? कुठं आहे ती ठकी? अरे थांब ना, तू आ? आज मला सांग ना सविस्तर. काय लपडे ठकी संग? ए कोणाचं लफडं? बाब्या, तुला सांगता नाही आलं का? शांतराय काय? इकडे वळ. मला त्या बाबाकडे पाहू दे जरा. भविष्य सांगणार. काय बाबा? हात बघून सांगणार. अरे भविष्य सांग. भविष्यच नाही हातात. नाही, नाही भविष्यच नाही तुम्हाला. फटका टाकल्यावर कळलं का तुला? भविष्य नाही बाबाला असं बोलायचं नसतं. बाबा बाबाला. हा? बाबा, हे अरे काय अक्षय. आता झाली? आईचा अक्षय. लय भारी रूप केलं राहतो आता. अक्षा? मग ते आणि तुला काय माहिती? हेच कधी अक्षा? अरे काय सांगायचं तुम्हाला बरं का, मी गोव्याला गेलतो आता मधी. हे दोघं जण तिथं हिंडायला होते, फिरायला होते समुद्रात एवढ्याला चट्या घालून. शोच का ते अक्षा? किती दिवस होते तिथं? हा? भले 8 दिवस होते तिकडं. नाही नाही 8 दिवस नव्हतं. ऐका ना मामी. हेच ते अक्षा? हेच ते अक्षा आहे का? एक काम करा, त्यांचं आहे ना लग्न लावून द्या. त्यांचं लग्न? प्रेम प्रकरण आहे. कॉलेजला जाल. आणि तुमचं काय प्रेम प्रकरण चाललंय ठक्की संग? अरे माझं काहीच नाही, तुला सांगितलं. बाबा सांगतोय ना, बाबा सांगतोय ना. सांग राहील बाबा सांगतोय. ते बाबा आहे काय? अक्षय हो, ते काय म्हणतो पाहुणे तुम्हाला, ती पोरगी साधण्याने हो हा. त्यो साधण्याने हा. लग्न लावून टाका, नाहीतर ते जातील पळून, तिकडे करतील लग्न. आमचं घ्या. माझं प्रेम आहे आणि अगं इकडे मम्मी कुठं काय त्याच्यावर. अगं, मम्मी पप्पा अहो, माझं प्रेम आहे त्याच्यावर. खरंच खूप प्रेम आहे आमचं एकमेकांवर. तू 2 दिवसात मारायला लागली होती तू आणि तुझा होणारा नवरा. तोंड वाचून जाते जाईन म्हणले गचकन. तू तर म्हणले सगळं बाबा खरं सांगतोय. या बाबाला काय म्हणू मी आता? मामी रागवू नका. काय बोलला असेल तर. अरे तुझ्या मामीच्या काय करू आता मी? इथं आटेक्याची बारी आली ना, मला गपकन गेले असते ना मी खरं तोंड वाचून. तुमचं- माझं एक म्हणणं आहे, बोला ना. जाऊ द्या ते केलेत नाटक पोरं आहेत. हा, हा. बरोबर आहे. हाय त्यांचं तर देऊ लावून लग्न. त्यांचं झालं फिक्स. मग बघ. तुमचं सांगा मला त्या ठकीचं काय? मामी अरे बाबा माझं तसं काहीच नाही. मामी सांग रे. काही नव्हतं.
असं असं सांड्या म्हणजे जावं व्हायच्या आधी चेडत काढलं का मला नाही, तू तर म्हणली होती दात हिसकून मारणार आहे 2 दिवसात तू. मग तुम्हाला ठकी खरं संग होतं लग्न काय करायचं. ती? मग तुम्हाला ठकी संग लग्न अरे करायचं बाबा कशाची ठकीन कायची ठुकी इथं बघ ना चाललंय काय तू काय नव्हतं मामी अगं, मम्मी तुझ्या लक्षात आलं का तुम्ही आमच्या आलं ना. लग्न लावून दिलं आलं ना बाप एक म्हणून पद्धतीने येडत करतो तू एका ते पद्धतीने ते काय होणारा जावं एका पद्धतीने ये तुम्ही अगं मला नाही आणायची नवीन मम्मी त्यांचं काहीच नाही तसं बर मामी मामा लय तापू नका मामी जा चहा ठेवा हा? जावाल चहा ठेवा की आता तवर तुम्ही एक काम केलं तर बरं होईल तोंड बिंड धुवून आले तर बरं होईल. हा येतो मला जावईच वाका ना बाबाच वाटायला लागलाय चला जावई तोंडून आणते तुमचं. काही तसं नाहीये काही तुम्ही समजता तसं तो काही बाबा बिबा नाही तो मस्त चांगल्या घरचा आहे त्याच्याकडे 4 व्हीलर आहे चांगलं आहे सगळं घरचं माहितीये का स्टँडर्ड आहे तो खूप हा बाई बरं झालं स्टँडर्ड बघितला आणि ह्या याच्यातून दोन्ही गोष्टी कळल्या हिच्या मनातलं बी कळलं आणि तुम्हाला बी आमचं लपड कळलं हाय ना नाही, बरं आमचे उपकार केले तेवढे. या जावई तुमचं तोंड धुवून आणते या कशाला नाही येईन ना अगं चल नको ना. ना. चल